कथा शिवाजी महाराज आणि स्वराज्याचा आदर्श. खूप पूर्वीची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी कठोर प्रयत्न करत होते. एकदा ते जंगलातून जात असताना त्यांना एक वयोवृद्ध शेतकरी भेटला. तो शेतकरी महाराजांना ओळखू शकला नाही आणि म्हणाला, "त्या शिवाजी राजांना सांग की आम्ही रात्रंदिवस कष्ट करत आहोत. त्याचा स्वराज्य आम्हाला न्याय देईल का? आमचं दुःख ते जाणतील का?" हे ऐकून महाराज काही क्षण गप्प राहिले. त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारलं, "जर शिवाजी राजा तुझ्या समोर आला तर काय सांगशील?" शेतकरी म्हणाला, "सांगीन की आमच्या नशिबाला नाही पण आमच्या न्यायासाठी एक राजा उभा राहायला हवा." शिवाजी महाराज हसले आणि पुढे गेले. काही दिवसांनी त्या शेतकऱ्याच्या गावात एक बैठक बोलावण्यात आली. त्यावेळी तोच माणूस आश्चर्यचकित झाला, कारण समोर बसलेला राजा दुसराच नव्हता तर तसे तेच शिवाजी महाराज होते. महाराजांनी त्याला ओळखलं आणि म्हणाले, "राजा म्हणजे सिंहासनावर बसलेला माणूस नाही तर प्रजेच्या दुःखात सहभागी होणारा नेता असतो." शिकवण. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की राज्यापेक्षा स्वराज्य मोठा आहे आणि राजा तेव्हाच महान असतो जेव्हा तो आपल्या लोकांसोबत जगतो आणि त्यांच्या दुःखांशी एकरूप होतो.